एका महिला मंडळाने आहाणे उखाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या कार्यक्रमाला 2 म्हाताऱ्या गेल्या होत्या आणि कार्यक्रम चालू झाला. सगळ्या तरुण स्त्रियांनी आपापल्या आहाणे उखाणे पतीवर प्रेम प्रगट केलं आणि त्या आयोजक जी गंगूबाई होत्या तिचं लक्ष त्या म्हाताऱ्यांकडे पण गेलं. मग ते म्हणले, अहो आता आमचे कार्यक्रम हा जवळजवळ संपलेला आहे, आजी तुम्ही पण एखादा उखाणा म्हणा ना. ती म्हणली, ए बाया माझं आता वय किती झालं. ते म्हणले, वयावर काही नसतं, साहित्यामध्ये आनंद निर्माण करायचं असतं आणि साहित्याला वय नसतं, आनंद महत्त्वाचा असतो आणि तो उखाण्यातून मिळतो, घ्या घ्या तुम्ही उखाणा. आणि मग ते बरं बाई म्हणजे घेते आणि ती उखाणा घेते. ऐका. वाकडी तिकडी बाभळ त्याच्यावर बसला होला, वाकडी तिकडी बाभळ त्याच्यावर बसला होला, सखा पाटील मेला तर तुका पाटील केला. आणि मग दुसरी एक शेजारी तिची मैत्रीण होती म्हातारी, ती म्हणली, तू पण घे, तू पण घे. हे बाई आता माझ्यावर पण पाळी आली काय, न घ्या घ्या त्याला काय घ्या. आणि मग ती पण उखाणा घ्यायला लागली. ती काय म्हणते ऐका. शंकराच्या पिंडीवर करीत होते आरती, शंकराच्या पिंडीवर करीत होते आरती, ते गेले वरती मला ठेवलं खालती.